आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मनोज जरांगे हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे आणि थोड्याच वेळात या जाहीर सभेला सुरुवात होणार आहे। तर सभेपूर्वी मनोज जरांगे यांची बीडमध्ये भव्य रॅली काढण्यात येईल आणि या रॅलीसाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये दाखल झालेत। उद्या मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपतोय आणि त्याच्या आधी म्हणजे बीडमध्ये आज मनोज जरांगे यांची अल्टिमेटम पूर्वीची ही शेवटची सभा असणार आहे। थोड्याच वेळात सभेला सुरुवात होईल। तत्पूर्वी मनोज जरांगे हे बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि मनोज जरांगे यांचं जेसीबीतनं पुष्पवृष्टी करून मोठ्या जल्लोषात स्वागत होते। मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकवटलेले आहेत। आज 100 एकरवर जरांगेंची विराट सभा होणार आहे आणि 150 जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी होणार आहे। आपण थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर बीड मधून आपल्यासोबत जोडले गेलेत। महेंद्र, हॅलो महेंद्र, मनोज जरांगे हे सध्या बीडमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मराठा समाज बांधवांचा मोठा जल्लोष दिसतोय आणि आता जरांगेंच्या सभेकडे लक्ष असणार आहे। तर आपण पाहतोय, मनोज जरांगे हे बीडमध्ये दाखल झालेत आणि जरांगे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतायत आणि त्यानंतर जरांगे सभास्थळाकडे रवाना होतील। तब्बल 100 एकर जागेवर आज जरांगेंची सभा होणार आहे। इशारा सभा असणार आहे आज आणि त्यामुळे अल्टिमेटम पूर्वीच्या या शेवटच्या सभेमध्ये मनोज जरांगे सरकारला उद्देशून नेमकं काय बोलणार, आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय ठरवणार ते बघणं महत्त्वाचं असेल। बीडमधून हे महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे हे बीडमध्ये दाखल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जरांगे आपल्या बीडच्या दौऱ्याला आता सुरुवात करतायत। जरांगे आज आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय ठरवणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तब्बल 100 एकर जागेवर जरांगेंची आजची ही अल्टिमेटम पूर्वीची सभा आणि त्यानंतर जरांगे यांचा पुढचा पवित्रा नेमका काय असणार आहे ते बघणं महत्त्वाचं असेल। 24 डिसेंबर ही मुदत सरकारला दिली होती जरांगेंनी, उद्या ती मुदत संपतीये, त्यांचा अल्टिमेटम संपतोय आज 23 डिसेंबर आणि आज जरांगेंची ही इशारा सभा आहे। त्यामुळे सरकारला जरांगे काय इशारा देणार ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। तत्पूर्वी बीडमध्ये जरांगे पाटील हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव संपूर्ण राज्यभरातून एकवटलेले आहेत आणि अगदी नेहमीप्रमाणे मनोज जरांगे यांचं जल्लोषात भव्य असं स्वागत केलं जात आहे। 100 एकर जागेवर सभा आणि 150 जेसीबीतनं त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष सभेला सुरुवात होईल। मनोज जरांगे आज नेमका काय पवित्रा घेतात, काय भूमिका मांडतात ते बघणं महत्त्वाचं असेल। आपण पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर बीडमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, आपण पाहतोय अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जरांगेंच्या जशा सभा झाल्यात तशीच सभा आज बीडमध्ये सुद्धा होतीये। मात्र महत्त्वाचं म्हणजे जरांगेंनी दिलेली मुदत ही उद्या संपतीये आणि त्यापूर्वीची आजची ही शेवटची सभा, म्हणूनच या सभेला इशारा सभा असं म्हणण्यात आलेलं आहे जरांगे यांच्याकडून आणि त्यामुळे आजच्या या इशारा सभेतनं, निर्णायक इशारा सभेतनं जरांगे पाटील काय इशारा देणार, काय नेमकी भूमिका घेणार ते बघणं महत्त्वाचं असेल। तत्पूर्वी ही सभा सुरू होण्याच्या पूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीडमध्ये भव्य अशी रॅली काढली जाणार आहे। बीडच्या मुख्य चौकामध्ये सध्या मनोज जरांगे हे दाखल झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलंय आणि त्यानंतर आता रॅलीला सुरुवात होईल। मनोज जरांगे सभास्थळाकडे रवाना होतील आणि लवकरच अगदी थोड्याच वेळात प्रत्यक्ष जाहीर विराट सभेला सुरुवात होईल। आजच्या या सभेला आतापर्यंत मनोज जरांगे यांच्या दौऱ्याला मराठा संवाद दौरा असं म्हणण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठीचा लढा असं सभेला म्हणण्यात आलं आतापर्यंतच्या सभांना। मात्र आजच्या सभेला निर्णायक इशारा सभा असं म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अल्टिमेटम पूर्वीच्या या शेवटच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील आपली काय भूमिका मांडणार त्याकडे आता लक्ष असणार आहे। आजच्या आपल्या सभेतनं आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार का
ते बघणं महत्त्वाचं असेल। सरकारकडून पुन्हा एकदा वेळ वाढवून मागण्यात आलेली आहे, मात्र जरांगे पाटील यांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला होता। आता कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळ वाढवून दिली जाणार नाही असं जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली होती त्यामध्ये म्हटलं होतं। आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर जरांगे पाटील काय बोलतात ते बघणं महत्त्वाचं असेल। आपण थेट बीडमध्ये जाणार आहोत। आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आहेत आपल्यासोबत। सागर, संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जरांगे पाटलांच्या सभा झाल्या, तसंच स्वागत आज बीडमध्ये सुद्धा होतंय, मात्र आज बीडमध्येही इशारा सभा असणार आहे, काय चित्र? त्या पेजवर जावा, परत पेजवर जाऊ। शिवराज माने फोटो स्वागत आहे ते संपूर्ण त्याच्या दौऱ्यामध्ये करताना आपण पाहिलेलं होतं। त्याचबरोबर आज बीडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जरांगे पाटील यांचे 233 आहे। आपण पाहतोय आज बीडमध्ये त्यांची इशारा सभेसाठी मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले असले। तर आपण पाहतोय ही दोन दृश्य, एकीकडे बीड मधल्या मुख्य चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ज्या चौकामध्ये आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे सध्या आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकवटलेत। आणि दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी आज 150 जेसीबी हे सज्ज झालेले आहेत। अगदी नेहमीप्रमाणेच या 150 जेसीबी मधून मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। या दोनही ठिकाणचा उत्साह आपण पाहतो आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठीचा। मात्र आजची ही सभा खऱ्या अर्थाने वेगळी असणार आहे, कारण आजच्या सभेला इशारा सभा असं म्हणण्यात आलेलं आहे, कारण यानंतर आता कोणतीही मुदत वाढवून देण्यास मनोज जरांगे पाटील यांनी चर्चेमध्ये नकार दिला होता, त्यामुळे आजच्या सभेकडे विशेष लक्ष असेल।